फक्त एक शेतकरी शून्यातून काहीतरी विश्व निर्माण करतो आणि त्याने कशा पद्धतीने केलं. मग असं काय आहे एका खोडामध्ये, असं काय जादू आहे की ज्याच्यामुळं एवढं उत्पन्नात फरक पडतो? साधारण खर्च किती येतो? साधारणतः खर्च 1 ते 1.5 लाखापर्यंत येतो. उत्पादन पहिल्या वर्षी 10 ते 15 टन, दुसऱ्या वर्षीपासून रेग्युलर 20 ते 25 टन, जेणेकरून ह्या प्लॉटमध्ये आम्हाला 40 टन उत्पादन घेण्याचं आमचं एक टार्गेट आहे. तर हा मर रोग इतका डेंजर आहे आणि याचं सोल्युशन फक्त किती सर, वार्षिक किती खर्च यायचा? साधारणतः 15 ते 20 रुपये खर्च येतो एका एक पेपरसाठी. आणि त्याचं लाईफ किती आहे? लाईफ 10, 12, 15 वर्ष. 10, 12, 15 वर्ष म्हणजे 15 वर्षासाठी 15 रुपये, म्हणजे वर्षासाठी 1 रुपया तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे आणि तुम्ही अख्खी बाग मर रोगापासून वाचवू शकता. 1.5x4चा प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे. ओके, छोटंसं पॅम्पलेट त्यांनी बनवलेलं आहे. आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची PDF ची तुम्हाला लिंक देईन या व्हिडिओच्या खाली. ती पण फेल गेली. आता करायचं काय, तर कुठं तर जायचं इथून आणि नोकरी मिळवायची. अशा अवस्थेमध्ये ते नगरचा काय किस्सा होता? नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या कार्यक्रमाची किंवा या यूट्यूब चॅनलची आपण परत एकदा नव्यानं सुरुवात करतो आहे. जसं की आधी एज्युकेशन बेस हा आपला घटक होता या चॅनलचा, परंतु आता आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून आदर्श शेतकरी जे आहेत त्यांचा आपण इंटरव्ह्यू या माध्यमातून घेणार आहोत. तर आता पंढरपूर सोलापूर भागामध्ये एक शेतकरी आहेत प्रवीण माने, आणि त्यांनी एक व्हरायटी विकसित केलेली आहे सिलेक्शननी, ज्याचं नाव आहे प्रवीण एक खोड तंत्रज्ञान. त्यांचं तंत्रज्ञानही आहे आणि व्हरायटीचंही नाव आहे प्रवीण एक खोड. तर अशा पद्धतीनं त्यांनी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी अगदी 600 रुपयापासून सुरुवात केलेला माणूस, महिना 600 रुपये पगारापासून आज वार्षिक त्यांचं इन्कम 6 कोटीपर्यंत गेलं आहे. आर्थिक बाजू जर बाजूला ठेवली तर त्यांनी यामध्ये त्यांची प्रेरणा काय होती आणि कशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं मार्गक्रमण केलं या संदर्भात सगळ्या गोष्टी आज आपल्याला प्रॅक्टिकली बघायला मिळणार आहेत. इथं आपण आता 4 बंदिस्त खोल्यांमध्ये इंटरव्ह्यू घेऊन सोबतच त्याचे फुटेज तुम्हाला ग्राउंडवरती, म्हणजे कशा पद्धतीनं एक खोड तंत्रज्ञान आहे, किती फुटावरती त्यांनी तिथून फळधारणेला सुरुवात केली किंवा स्टेम कुठून राईज होत आहेत, या सर्व गोष्टींची माहिती, इत्थंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. की बाबा शेती करायला पाहिजे. एकतर सध्या सगळ्यांचा कल, जनरली आमच्या पिढीचा जो कल आहे तो शिक्षणाकडे जास्त आहे आणि शिक्षण महत्त्वाचं आहे, पण त्याच्यासोबत नोकरीकडे जास्त कल आहे. मग 10,000ची नोकरी असू दे, 5,000ची नोकरी असू दे, 8,000ची नोकरी असू दे, पण नोकरी केली तरच मुलगी मिळते, हे एक समाजाचं वास्तव असताना तुम्ही शेतीकडे कसं काय वळालात? शेती हा आमचा म्हणजे सुरुवातीपासूनच आमचे आजोबा पण शेती करत होते. त्यानंतर आमचे वडील पण शेतीच करत होते. मी कोठारी पाईप्समध्ये नोकरी करत होते. सुरुवातीला ज्यावेळेस मी 10वी झाल्यानंतर उन्हाळ्या सुट्टीमध्ये मी सुट्टीच्या दिवसात मी कामाला जात होतो. त्यावेळेस महिन्याचा इन्कम 600 रुपये होता. म्हणजे 600 रुपये पगाराने मी सुरुवात कामाची केलेली आहे. अच्छा. नंतर ज्यावेळेस शेती करायला लागलो त्यावेळेस पगार आणि शेती ह्या दोन्हीचं गणित जुळत नव्हतं. म्हणून मी कोठारी पाईप्समध्ये नोकरी करत असताना तिथं नोकरी ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस म्हणजे जी येणारी पगार स्वतः शेतीमध्ये खर्च करायचो आणि खर्च करून म्हणजे खर्च केल्यानंतरही उत्पन्न तेवढ्या पटीत येत नव्हतं. अच्छा. त्यामुळं असं वाटायचं की शेती ही परवडतच नाही, कारण आज शेतामध्ये खर्च करून ते म्हणजे तेवढं उत्पन्न निघत नव्हतं. बरोबर. म्हणजे साधारण 2005ला तुमचं अशी परिस्थिती होती की 600 महिना पगार, त्याच्यामध्ये घर चालवायचं आहे, आईवडिलांचा सांभाळ करायचा आहे. त्यावेळी लग्न झालं होतं का तुमचं? लग्न झालं नव्हतं आणि त्यावेळेस माझं नुकतंच मी कोठारी पाईप्समध्ये होतो तर माझं लग्न जमलेलं होतं. ओके. कालांतराने मी थोड्या दिवसांनी कोठारी पाईप्समधून ज्यावेळेस काम सोडलं त्यावेळेस ते लग्न पण मोडलं. ज्यावेळेस शेती करायला लागलो त्यावेळेस म्हणजे स्थळं वगैरे येत होते, म्हणजे आम्ही पाहत होतो, पण सगळं म्हणजे मुलींच्या तिकडचा नाकारच असायचा किंवा शेतकऱ्याला मुलगी कशी द्यायची. आज अल्पभूधारक शेतकरी आहे आणि घर छापराचं पत्र्याचं, मग प्रत्येकजण आपल्या मुलीचं भविष्य बघत असते किंवा चांगलं स्थळ मिळावं. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी म्हणजे 2-3 वर्ष आम्ही पाहिलं पण लग्न काय जमायचं नाव घेत नव्हतं. अच्छा. मग पुढं काय कसं मार्गक्रमण केलं, किंवा शेतीचा कॉन्सेप्ट नको असताना परत तुमच्या मनामध्ये कसं काय वाटलं की बाबा आपण शेती करावी ना, आज
या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र सरकारचे देखील बरेचसे पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. जसं की डाळिंब संशोधन केंद्राचा जो आहे तो राष्ट्रीय लेवलचा त्यांना पुरस्कार मिळाला, ज्याच्यामध्ये देशभरातील जेवढी राज्य आहेत त्या सर्व राज्यांमधनं निवडक शेतकऱ्यांचं सिलेक्शन केलं जातं आणि त्यांच्यामधनं तो पुरस्कार दिला जातो. आणि येणाऱ्या काळात कृषी विभागातर्फे देखील त्यांना पुरस्कार येणार आहे, ते आपण थोडंसं गुपित ठेवूया आणि काही वर्षानंतर ज्यावेळी जाहीर होईल पुरस्कार त्यावेळी आपल्या सर्वांना समजेल. त्याच्यापुढे मला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की सुरुवात कशी झाली की तुम्हाला बाबा शेती करायला पाहिजे आणि मग ह्या शेतीमधलं तुम्ही जी नवीन क्रांती घडवली त्याला सुरुवात कशी झाली? 2005ला डाळिंबाची लागवड केली. 1 एकर डाळिंब लावलं आणि 1 एकरामधून आम्हाला त्यावेळेस फारसं काय म्हणजे आम्हाला त्यावेळेस रेट कमी होते, म्हणजे 20 रुपये 25-35 रुपये असा रेट होता आणि जास्त काय माहिती नव्हती. त्यामुळं जेवढा खर्च केलेला तेवढाही त्यातून निघत नव्हता आणि त्यावेळेस तेलकट असेल किंवा मर, पिनोल बोरं असे रोग ह्याच्या म्हणजे त्या रोगांबद्दल एवढी माहिती नव्हती. त्यामुळं जेवढा काय खर्च केलेला होता तेवढा परत ते म्हणजे तो वसूल होईल की नाही हीच डोक्यामध्ये विचार यायचे किंवा डाळिंब काढून टाकावं आणि नंतर आपला ज्वारी मका हीच पिकं करत आपण बसू. कारण का तरी इकडून काय सावकाराकडून 10,000 5,000 असे पैसे काढायचे आणि खत औषधं फवारणी किंवा बाकी मजुरांचा खर्च असेल सावकारी पैशावरच चालायचा. आणि कालांतराने थोड्या दिवसांनी आम्ही ती बाग पण काढून टाकली काय कारणास्तव की बाबा आम्हाला ते खर्चच करणं शक्यच नव्हतं त्या बागेमध्ये. मी त्यावेळेसच ठरवलं की नंतर ज्यावेळेस आपण बाग लावलं त्यावेळेस त्या बागेमधनं आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती करून घ्यायच्या आणि नंतर मग ते पीक करायचं. त्यावेळी 1 एकराची सुरुवात पण तुम्ही कर्ज काढून आणि तेही सावकाराचं. परवा आपण बोलताना एका मुद्द्यावर तुम्ही सांगितलं की 10,000 रुपयाचं कर्ज फेडायला तुम्हाला 1 वर्ष लागलेलं. वडिलांनी कृषी सेवा केंद्रातून जे म्हणजे बोरीची बाग होती त्या बोरीच्या बागेसाठी जी काही खतं आणली औषधं आणली होती त्याची बाकी 10,000 रुपये बाकी होते आणि ती 10,000 रुपये बाकी फेडायला मी वर्षभर त्या दुकानात काम केलं. म्हणजे त्यांच्याकडे चाकरी केल्यासारखं थोडक्यात तुम्ही सुरुवात तिथून झाली. नगर भागातलं तुम्ही इथून ज्यावेळी पडलेला तर तुम्ही आधी फोनवर बोलणं झालेलं त्यावेळी तुम्ही मला सांगितलेलं की त्यावेळी मी अंगाच्या कपड्यानिशी ती काय स्टोरी होती सांगा. म्हणजे काही कुठलंही एक ड्रेसही सोबत नव्हता अशा वेळी ते आहे ह्या कंडिशनमध्ये, कारण कर्जाचा भार होता, शेती केली ती पण फेल गेली, आता करायचं काय तर कुठं तर जायचं इथून आणि नोकरी मिळवायची. अशा अवस्थेमध्ये ते नगरचा काय किस्सा होता? त्यावेळेस मला 14-15 लाख रुपये कर्ज होता आणि ती 3 रुपये आणि 5 रुपये टक्क्याने होतं. म्हणजे महिन्याला त्यांचं व्याज देणं मला महिन्याचं 3 आणि 5 म्हणजे साधारण वर्षाचं 12-36% किंवा 5ने पकडलं तर 12-60% कर्ज एवढं. अच्छा. आणि मला व्याज देणं म्हणजे त्यावेळेस कुठेही काम केलं तरी 3-4 हजार रुपये पगार फार तर जास्त मिळायचे आणि 30-35 हजार रुपये व्याज मला वर्षाचं भरावं लागत होतं. अशा परिस्थितीत मी काही शेतकऱ्यांच्या प्लॉट म्हणजे त्यांची छाटणी असेल किंवा बाकी काय व्यवस्थापन असेल यासाठी घेतले आणि हळूहळू मला म्हणजे त्याच्यामध्ये फायदा झाला आणि हळूहळू त्यांचे व्याज आणि थोडी करून मुद्दल मला 6-7 वर्ष फेडायला गेली. अच्छा. हे नगरमध्ये असतानाच की परत इकडं आल्यानंतर? नगरमध्ये असताना तुम्ही म्हणजे प्लॉटिंग असं घेत होता, छाटणीचे वगैरे कॉन्ट्रॅक्ट असं घेत होता आणि त्यातनं तुम्हाला नॉलेज येत गेलं की बाबा कशा पद्धतीने शेती ॲक्च्युअली कशा पद्धतीने करायची असते. म्हणजे 2 एकर डाळिंबाची त्यावेळेस नवीन लागवड केली, त्याच्यातून काही सिलेक्शन रोपांचं केलं आणि नंतर नवीन प्लॉट तयार केला. म्हणजे तुम्ही 2 एकर नवीन तयार केला म्हणजे 4 एकर नंतर मी लावलं. ओके. मग आता नक्की काय असा बदल केला आणि नॉर्मल शेतकरी असा काय बदल करत नाही ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न तेवढंच आहे? आता तुमचं एकरी उत्पन्न किती येतं साधारण आत्ता सध्या डाळिंबामध्ये? एकरी साधारणतः 25 टनापर्यंत उत्पादन निघत होतं. म्हणजे 20 ते 25 टनापर्यंत उत्पादन. 20 ते 25 टन म्हणजे आपण किलोला 100 रुपये असा जर भाव पकडला, साधारण कमी होऊ शकतं तर साधारण 20 ते 25 लाखापर्यंत आहे आणि जर कमी भाव झाला तर 15 लाखापर्यंत एकरी एवढं उत्पन्न येत होतं. आणि सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं उत्पन्न एकरी 4 लाख 5 लाख 8 लाख इथंपर्यंत असते. मग आता हे जे शेतकरी करतात काही चुका आणि किंवा तुम्हीही करत होता आधी आणि मग नगरला गेल्यानंतर हा काय बदल झाला, ह्यात नक्की फरक काय आहे? म्हणजे तुम्ही करणाऱ्या शेतीमध्ये ना ही पारंपरिक शेती याच्यातला फरक काय जाणवला तुम्हाला?
ज्या काही डाळिंबामध्ये समस्या होत्या, मर असेल, पिनहोल बोरं, तेल्या, हं. म्हणजे तो हे रोग डाळिंबामध्ये येतात आणि भयंकर नुकसान. म्हणजे आज बघितलं तर महाराष्ट्रातल्या 70-80% बागा ह्या समस्येने संपलेल्या आहेत. बरोबर. आणि कुठेतरी आपला खर्च कमी व्हायला पाहिजे आणि आपलं उत्पादन वाढायला पाहिजे. त्या हेतूने आज 14 वर्ष झालं सिंगल स्ट्रीममध्ये काम करतोय आणि ते सक्सेस झालेलं आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर 4 राज्यामध्ये आज या पद्धतीने शेतकऱ्यांनी लागवडी केली वा. आणि जी काही व्हरायटी 17 वर्षापूर्वी प्रवीण भागवत ही व्हरायटी मी संशोधित केलेली आहे, ती सुद्धा व्हरायटी आज ह्या 4 राज्यामध्ये म्हणजे 4 राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि चांगले रिझल्ट आले. आज 2-3 भार शेतकऱ्यांनी आज घेतलेले आहेत. अच्छा. म्हणजे शेतीमध्ये नॉर्मली 3-4 खोड आणि तुम्ही एक वेगळं काहीतरी विचार केला आणि तुम्हाला असं वाटलं की एकच खोड पाहिजे. मग असं काय आहे की एका खोडामध्ये असं काय जादू आहे की ज्याच्यामुळं एवढं उत्पन्नात फरक पडतो? सिंगल स्टेमचा फायदा काय की एकाच खोडामध्ये एक खोड असल्या कारणाने त्याला जास्त विस्तार होत नाही आणि त्याच्यावर ज्या काय आपण ब्रँचेस ठेवतोय त्यावरती सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे पडतोय. त्यामुळे आपल्याला बुरशीनाशकाचा खर्च असेल, मजुरी खर्च हा कमी होतोय आणि एकरी झाडं जास्त बसतात, त्यामुळं उत्पन्नही वाढते. मग आता ह्यातला थोडासा फरक समजावून सांगाल का? म्हणजे एकीकडे 4 स्टेमचं एक आहे किंवा मी आता सध्या शेती करतोय, माझ्याकडे 4 स्टेम आहेत, 4 खोडावरती माझी बाग आहे आणि एकीकडे एक प्लॉट आहे, तो एक स्टेमचा आहे. दोघांमध्ये कसा फरक पडतो? एक थोडंसं एक कंपॅरेटिव्ह एक उदाहरण सांगा मला. 4 खोडांचा काय होतं की 4 खोडं असल्या कारणानं त्याचा विस्तार जास्त राहतो आणि झाडामध्ये गर्दी जास्त राहिल्या कारणाने आतमध्ये सूर्यप्रकाश पोचत नाही. बरोबर. मग खोडावरती माल न लागण्या कारणाने त्याच्या म्हणजे शेंड्यावरती माल लागतो. त्यामुळं काय होतं की त्या फळाला साईज मिळत नाही. अच्छा. हां. आणि फुलकळी ड्रॉपिंगचं प्रमाण जास्त आहे 4 खोडामध्ये. तेवढी कॅपॅसिटी नसते त्या म्हणजे आणि झाडाची छाटणी व्यवस्थित आज म्हणजे झाडाची छाटणी व्यवस्थित होत नाही 4 खोडाची. अच्छा. आणि छाटणी व्यवस्थित केली तर 4 खोडाच्या झाडामध्ये पीक येतं. पण आजची परिस्थिती अशी आहे की वातावरणामध्ये बदल झाल्या कारणाने सतत 6-6 महिने पाऊस पडतोय. बरोबर. त्यामुळे शूट ज्यादा निघतात आणि 4 खोडाचा काय होतं की त्याच्या सूर्यप्रकाश त्याच्या खोडापर्यंत आणि त्या बेडवरती न पडल्या कारणानं बेडवरती निमेटोड फार वाढतात आणि जो मर आहे पिनहोल बोरर आहे, पिनहोल बोरर त्या खोडाच्या कडेला अंडी घालतात. म्हणजे अंडी घातल्या कारणाने तिथं खोडकिडीचं प्रमाण जास्त वाढतं. ठीक आहे. मग आता आपण काय करूयात, डायरेक्ट प्लॉटमध्ये जाऊयात आणि कशा पद्धतीनं तुम्ही तुमचा कॉन्सेप्ट केलेला आहे, कसं सिलेक्शन केलेलं आहे, हे आपण प्रत्यक्षात जाऊन बघूयात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण उभे आहोत प्रवीण सरांच्या या बागेमध्ये. ही बाग साधारणतः 13 महिन्याची आहे. बाग तुम्ही एकदा बघू शकताय. एक खोड तंत्रज्ञान तुम्हाला दिसतंय. तर ही झाडं 4 खोडमध्ये जर एवढी यांना हाईट घ्यायची असती तर आत्तापर्यंत साधारणतः 1.5-2 वर्षापेक्षा जास्तच कालावधी लागला असता. पण ही फक्त 13 महिन्याची झाडं आहेत असं सरांनी सांगितलं आहे. आणि सर स्पेसिंग वगैरे कसं केलं आहे आपण याचं? जे ह्या प्लॉटचं अंतर आहे साधारणतः हे 11 फूट आहे आणि दोन्ही झाडाच्या मधलं अंतर हे 6 फूट ठेवलेलं आहे. आपण रेग्युलर जे प्लॉट लावतोय 11-7 वरतीच करतोय, कारण हा थोडा वेगळा प्लॉट केलेला आहे. प्लॉट म्हणजे हा प्लॉट असा केलेला आहे की जी उंची थोडी जास्त ठेवणार आहे आम्ही साधारणतः 10.5-11 फुटापर्यंत, की जेणेकरून ह्या प्लॉटमध्ये आम्हाला 40 टन उत्पादन घेण्याचं आमचं एक टार्गेट आहे. अच्छा. एकरी 40 टन उत्पन्नाचं टार्गेट आहे. आणि आत्ता जे आपण सध्या करत आहात म्हणजे हा आता परत तुमचा एक प्रयोग असणार आहे थोडक्यात. ह्याच्या आधी जे केलेलं आहे बागा, तर त्याचा साधारणतः 20 ते 25 टनापर्यंत मगाशी बोलल्याप्रमाणे उत्पन्न आहे. पण आता ते टार्गेट तुम्ही 40 टनापर्यंत घेऊन जात आहे. ओके. म्हणजे अगोदर
सिंगल खोड एक 1.5 फुटापर्यंत ठेवून अच्छा. असं डेरेदार पद्धतीनं झाड वाढवलेलं होतं. म्हणजे त्याचं अंतर साधारणतः 10 बाय 8 ठेवलेलं होतं. हां. त्यामध्ये 25 टन माल काढलेलाच आहे. साधारणतः 14 वर्ष त्या बागेवरती उत्पादन घेतलं. पण त्यामध्ये काय ज्या समस्या आल्या, त्यानंतर ही जी खोड आहे ती साधारणतः 6 फुटापर्यंत म्हणजे 6 फुटावरती स्टॉपिंग करून त्याच्यावरती ब्रँचेस तयार केलेले आहेत. अच्छा. आणि म्हणजे ती पद्धत 7-8 वर्ष झाला. आज बरेच शेतकरी आज म्हणजे ह्या पद्धतीचा अवलंब करून पीक घेत आहेत. ओके. पण त्या पुढेही जाऊन जे शेतकरी आहेत 1-1.5 एकर 2 एकरापर्यंत, हां. त्यांना जर उत्पादन जास्त घ्यायचं कमी क्षेत्रामध्ये तर ही त्यांच्यासाठी ही पद्धत 1-2 वर्षानंतर त्यांना बघायला मिळेल आणि ते ह्या पद्धतीने करू शकतात. ते साधारणतः 40 टन उत्पादन 35 ते 40 टन उत्पादन घेण्याचं आमचं एक टार्गेट आहे आणि ह्यामध्ये निघू शकतं. ओके. आत्ताची जी कॉन्सेप्ट होती त्याची हाईट तुमची 6 फुटापर्यंत होती. पण आता तुम्ही 11 फुटापर्यंत ती वाढवणार आहे. 11 फुटापर्यंत वाढवणार आहे. मग ह्याचा फायदा असा की जास्त वृक्ष डेरेदार करण्यापेक्षा त्याची उंची वाढवली तर सूर्यप्रकाश प्रत्येक ठिकाणी पोहोचेल आणि उत्पादन वाढायला मदत होईल. ओके. मग आता हे काय म्हणजे मल्चिंग पेपर आहे की काय आहे तुम्ही टाकलंय ते? हे वेडमॅट आहे. वेडमॅटचा असा फायदा होतो की गवत येत नाही आणि दुसरी गोष्ट हवा खेळती राहते बेडमध्ये. अच्छा. आणि ड्रिपचं वगैरे पाणी ह्याच्यामधून आतमध्ये म्हणजे जाते. आणि दुसरी गोष्ट काय होतं की हवा खेळती बेडमध्ये राहिल्या कारणाने गांडुळाची संख्या वाढते आणि पांढरी मुळी खूप चांगली वाढते. ओके. तुम्ही बारीक इथं बघू शकताय की आपलं शेडनेट कसं असतं त्या पद्धतीनं हे बनवलेलं आहे. ह्याला वीड मॅट असं म्हणतो आपण. आणि या वीड मॅटमुळं काय होतं की ऑक्सिजनची लेवल देखील जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं राहू शकते, ज्याच्यामुळं पांढरी मुळे असेल किंवा गांडूळ असेल यांना जास्त या ठिकाणी फायदा होतो. आणि यांनी लॅटर जी आहे ठिबकची ती देखील 1 फुटावरती हाईटवरती बांधलेली आहे. ओके. मग त्याचं काय होतं की ह्याला अडचणी होणे म्हणून बांधलं की काय त्याचा उद्देश काय आहे? नाही, तो वरती बांधण्याचा एकच उद्देश आहे की आपण जरी ह्या दोरीमधून असं इकडं पाहिलं तर आपल्याला असं पाणी पडलेलं लक्षात येतं. आणि आपण जर काय खाली काय काम करत असेल, गवत असेल किंवा बाकी काय गोष्टी आपण खतं वगैरे टाकताना लॅटरल आपल्या हातामध्ये येते सारखी तर ते त्याचा अडथळा येत नाही. अच्छा. म्हणजे स्मार्ट पद्धतीचं नियोजन केलेलं आहे की ही जी एक खोड पद्धती आहे याच्यामध्ये अनेक खोड नाही आहेत, बहुखोड पद्धती आणि एक खोड पद्धती. या दोन्हींच्या मधला जो डिफरन्स आहे तो बेसिकली आहे फवारणी, छाटणी आणि उत्पन्न. तर मग एक खोड पद्धतीमध्ये छाटणीचा खर्च कशा पद्धतीने आपला कमी होतो? नाही, एक खोड पद्धतीमध्ये आता तुम्ही बघताय की ह्याच्यावरती जे विस्तार कमी असल्या कारणाने ह्या झाडाची छाटणी 8 ते 10 रुपयामध्ये होऊ शकते. आणि जर समजा 4 खोडाच्या झाडाला आपल्याला 2 वेळा छाटणी करावी लागते आणि साधारणतः 60 ते 70 रुपये खर्च येतो. ओके. प्रति झाड. म्हणजे आपलं जवळजवळ 40-50 रुपये प्रति झाड आपल्याला छाटणीचा खर्च कमी येतोय. बरोबर. आणि 11 फूट अंतर ठेवल्या कारणाने दोन्ही ओळीच्या मधलं साधारणतः 150 लिटर पाण्यामध्ये 1 एकर फवारून होतोय. आणि त्यामुळे आपल्याला 50% फवारणी औषधाचा खर्च कमी होतो. 50% औषधांचा आणि जवळपास 70-80% छाटणीचा जर खर्च कमी होत असेल 1 एकरामध्ये, तर तुम्ही स्वतः विचार करू शकता शेतकरी बांधवांना की कशा पद्धतीनं तुमचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो. हा फायदा झाल्याबरोबरच दुसरा महत्त्वाचा फायदा की अन्न देखील क्षमता कमी आहे झाडांची, कारण अन्न घेण्याची क्षमता कमी आहे, कारण एकच खोड आहे. ते आपण इथं 1.5 बाय 4चा प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे. ओके. जेणेकरून असा 4 फूट लांबी आणि 1.5 फूट खोल, जेणेकरून जरी हे झाड गेलं तरी हे झाड जाणार नाही. त्यासाठी हा पेपर टाकलेला आहे. कॉन्टॅक्ट बंद करतो. अच्छा. म्हणजे जे आपण पूर्वी म्हणजे कसं करायचे लोक की आता ह्या झाडाला समजा मर झालाय आणि ह्या इकडे स्प्रेड व्हायचं नाही, म्हणजे इथं एक ट्रेंचिंग करून औषध दिलं जायचं आणि सलगच झाड मरायचे. म्हणजे आमची देखील बाग मी बघितलेलं की एक झाड गेलं की सगळी बागच परत उद्ध्वस्त झाली. तर हा मर रोग इतका डेंजर आहे. आणि याचं सोल्युशन फक्त किती सर वार्षिक किती खर्च याचा? साधारणतः 15 ते 20 रुपये खर्च येतो एका
एक पेपरसाठी. आणि त्याचं लाईफ किती आहे? लाईफ 10-12-15 वर्ष. 10-12-15 वर्ष म्हणजे 15 वर्षासाठी 15 रुपये, म्हणजे वर्षासाठी 1 रुपया तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे आणि तुम्ही अख्खी बाग मर रोगापासून वाचवू शकता. जनरली आपण पूर्वी कसं करायचं, म्हणजे आमच्या बागेमध्येही कसं करायचो आम्ही, की बाजूनं ट्रेंचिंग करायचं आणि त्याच्यामध्ये केमिकल टाकायचो. तर केमिकलनं काय होतं, केमिकलच्या पुरताच भागातले मर रोग तिथला जातो आणि जिथं केमिकल नाही तिथला तो जातच नाही आणि परत तो ॲक्टिव्ह होतो, जास्त त्याचं ॲडॅप्टेशन जास्त होतं आणि परत तो अटॅक त्याचा चालूच राहतो. या पद्धतीमध्ये खूप छान पद्धतीनं सरांनी ही युक्ती लढवली आहे. सूर्यप्रकाश शेंड्यापासून ह्या बुंद्यावरती पडतोय. तुम्ही आता बघताय बरोबर बरोबर. दिवसभर फिरून फिरून ऊन त्या बुडावरती पडतं. हां त्या कारणाने 35-40 टेम्परेचरमध्ये तिथं ते खोडकीड राहू शकत नाही. मग आपला तो एक फायदा होतो की खोडकिडीचं इथं नियंत्रण होतंय. आणि दुसरी गोष्ट निमेटोडची वाढ होत नाही मुळांवरती. त्याचंही कारण आहे की वरून डायरेक्ट सूर्यप्रकाश जिथं पाणी पडतंय किंवा जिथं ओल आहे तिथं सतत सूर्यप्रकाश राहिल्या कारणानं तिथेही निमेटोड आपल्याला वाढत नाही. म्हणजे कुठलेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक इथं आपल्याला खोडकिडीसाठी किंवा निमेटोडसाठी मरसाठी द्यायची गरज नाही आणि ज्याच्यामुळं चांगल्या जीवाणूसोबत वाईटही जीवाणू मरत असतात. तसं त्यामुळे चांगले जिवंत राहतील आणि वाईट मात्र मरून जातील. आणि जे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असतील किंवा इतर जीवाणू असतील, जे आपण जे काही खत औषध टाकत असतो त्याचं रूपांतर झाडांना घेण्यायोग्य न्यूट्रिएंटमध्ये करत असतात, तर त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सरांच्या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरा फायदा म्हणजे आपला की जेणेकरून सूर्यप्रकाशामध्ये सगळ्या काड्या आणि पानं आल्यामुळे काय होतं की आपला काडीमध्ये चांगलं स्टोरेज होते. म्हणजे कळी काढण्यासाठी आपल्याला जास्त टॉनिकची गरज पडत नाही. आणि त्यामुळे आपला तिथेही खर्च आपला पूर्णपणे कमी होऊन जातोय. आणि फळं लागल्यानंतर जो फळांवरती सूर्यप्रकाश पडणार आहेत, सूर्यप्रकाश पडल्यामुळे फळांची साल जाड होते आणि रोगराईला बळी पडत नाही किंवा त्याला कलर एकसारखा येतो. बरोबर. म्हणजे हे काही फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण जनरली असं म्हणतो की शेतीचं जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर जास्त फवारणी करणं आवश्यक आहे, जास्त खत देणं आवश्यक आहे आणि केमिकलचा बेसुमार वापर करतो आणि मग कुठंतरी महाराष्ट्राच्या शेतीचा सुद्धा भटिंडा पंजाब होत आहे. तर हे जे अडचण आहे भविष्यात येणारी, याच्यामुळं जमिनीच राहणार नाहीत असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आणि अशा वेळी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ग्रामीण भागात राहणारा एखादा व्यक्ती कुठलं तर नवीन संशोधन करतो. त्यांचं शेती क्षेत्रातलं त्यापूर्वी कुठलंही म्हणजे ग्रॅज्युएशन शेती क्षेत्रातलं नाही आहे किंवा शेती फक्त होती म्हणायला, करायला शेती म्हणून होती, पण त्यांनी स्वतः काही गोष्टी डेव्हलप केल्या आणि स्वतःच्या प्रेरणेतनं हे त्यांनी आज जे काही निर्माण केलेलं आहे, तर ते खरंच प्रत्येक शेतकऱ्यांना शिकण्यासारखं आहे. साधारण सर तुमचा 1 एकराला खर्च टोटल किती होतो? म्हणजे केमिकल सहित सगळं जर समजा आता मला बाग करायची आहे, ह्या अनुषंगानं आपण विचार केला, साधारण खर्च किती येतो? साधारणतः खर्च 1 ते 1.5 लाखापर्यंत येतो. म्हणजे त्याच्यामध्ये मजुरी, खतं, औषधं, फवारणी आणि उत्पादन पहिल्या वर्षी 10 ते 15 टन, दुसऱ्या वर्षीपासून रेग्युलर 20 ते 25 टन उत्पादन ह्याच्यामध्ये आरामशीर निघू शकतं. म्हणजे आज शेतकरी 4 लाख, 5 लाख, 6 लाखापर्यंत एकरी आज खर्च करतात. म्हणावं तसं उत्पादन त्यांना म्हणावं तशी क्वालिटी त्या फळांची निघत नाही. बरोबर. माझ्या परिचयाचे एक शेतकरी आहेत, मी त्यांना 1-2 दिवसापूर्वी आमची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की 5 एकरामध्ये मला 17 लाख रुपये फक्त खर्च आला, म्हणजे फवारण्या आणि टॉनिक ह्या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे एकरी आपण बघू शकतो एक 3.5-4 लाखापर्यंत खर्च शेतकरी करतात एकरी आणि उत्पन्न मिळतं किती, 6 किंवा 7 लाख. तर या अनुषंगाने केलं तर तुमचा 1.5 लाखाचाच खर्च आहे, म्हणजे जवळपास निम्मा खर्च तुम्ही वाचवताय आणि उत्पन्न मात्र डबल ट्रिपल असं जात आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलीही आंतरमशागत करायची नाही, उधळायचं नाही किंवा रोटावेटर करायचं नाही किंवा म्हणजे ह्याला कुठलीही मेहनत काहीच नाही, म्हणजे तणनाशक मारायची आवश्यकता नाही याला. शेणखत जर दरवर्षी शेणखत आणि एक बेसल डोस टाकला तर आरामशीर त्यावरती एक पीक निघून जातं.
तर आता या ठिकाणी खरं तर आम्ही बघायला आलेलो की प्रवीण सरांनी कशा पद्धतीनं बागेचं नियोजन केलंय. ज्या शेतकरी ज्यांना पाणी कमी आहे हं. अशा शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान फायद्याचं आहे. फायदाच. तर काय आहे की एक खोड आणि विस्तार मर्यादित असल्या कारणाने आपल्याला पाणी सुद्धा 50% कमी लागणार आहे. हो बरोबर. म्हणजे कमी पाण्यामध्ये हे डाळिंब तिथे चांगल्या पद्धतीने येऊ शकते. तेल्या जो आहे त्याचं नियंत्रण कसं केलं जातं किंवा तेल्या होऊच नाही याच्यासाठी काय करता येईल? तो तर एकतर तेल्या हे व्हायरस आहे आणि व्हायरस पूर्णतः आपण त्याच्यावरती कंट्रोल करू शकत नाही, पण कमी करण्यासाठी प्रवीण सरांची कुठली टेक्निक आहे का? तेल्यासाठी आतापर्यंत तरी कुठले औषधं वगैरे त्याच्यावरती कुठल्या औषधांनी काम केलेलं नाही किंवा ते कंट्रोलमध्ये त्या औषधांनी येतोय असंही नाही. वातावरण ज्यावेळेस चेंज होतं त्यावेळेस ते तेलकट ऑटोमॅटिक कमी येतं आणि कुठल्या तरी कंपनीचं एखादा स्प्रे त्याच्यावरती आपण म्हणजे शेतकऱ्यांनी मारलेला असतो आणि त्याला वाटतं की ह्या स्प्रेमुळे आपल्याला रिझल्ट कंट्रोल आलाय किंवा रिझल्ट आलाय. तर असं काही नसतंय. ते वातावरणानुसार तो विषय म्हणजे तो रोग वाढतो कमी होतो. पण आज सिंगल खोडामध्ये काय आहे की झाडावरती मर्यादित काड्या असल्या कारणाने 100% त्या पानावरती, फळावरती आणि काड्यावरती सूर्यप्रकाश पडल्या पडतो. कारणाने आणि एक खोड आणि विस्तार मर्यादित असल्या कारणाने झाडामध्ये ताकद जास्त राहते. बरोबर. आणि ह्या सूर्यप्रकाशामुळे निमिटोड जास्त मुळावरती नसल्यामुळे झाड स्ट्रॉंग राहते. त्यामुळं झाडावरती तेलकट म्हणजे येत नाही, येऊ शकत नाही म्हणत नाही, पण जास्त प्रमाणात येत नाही. 1-2% आलं तरी ते म्हणजे कंट्रोल होत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे समजा 4 खोडाच्या बाग आहेत त्यांनी उगाच तेल्या म्हणजे तेलासाठी म्हणजे फवारण्या जरी केल्या म्हणजे वेगवेगळ्या किंवा बुरशीनाशकाच्या वगैरे तर त्यांनी कंट्रोल मिळत नाही. पण जर त्यांनी मार्च, एप्रिल आणि मे मध्ये तानावरती जर प्लॉट सोडला तर 100% त्यांना कंट्रोल मिळू शकतो. मार्च, एप्रिल, मे मध्ये तानावरती प्लॉट सोडायचा म्हणजे त्यावेळी पाणी द्यायचंच नाही का? पाणी द्यायचं अजिबातच द्यायचं नाही. अजिबात. 3 महिन्यामध्ये अजिबात म्हणजे काही जण दिवस आड देतात, तासभर सोडतात, अर्धा तास, पण अजिबात 3 महिने पाणीच देऊ नका असं यांचं म्हणणं आहे. आणि इतका वेळ जी चर्चा केली, मी ह्या पूर्ण चर्चेचा सार जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीनं जी त्या झाडाची वाढ व्हायला पाहिजे तर ती नैसर्गिक पद्धत थोडक्यात सरांनी शोधून काढली असं म्हटलं तरी बावगं ठरणार नाही. 90% जो रोल आहे या डाळिंब शेतीमध्ये तो सूर्यप्रकाशाचा आहे आणि तो सूर्यप्रकाशच स्वतःच झाडामध्ये ताकद निर्माण करतो. तो झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि रोगांना आसपास भटकू देत नाही. याच्यामुळे तुमचं अल्टिमेटली सगळ्याच खर्चांवरती नियंत्रण साध्य केलं जातं. नमस्कार. आत्ता आपण सरांच्या बागेमध्ये फिरत असताना अचानक एक शेतकरी आलेले आहेत, बारामतीवरून आलेले आहेत आणि त्यांनी ह्या एक खोड जी पद्धत आहे प्रवीण एक खोड पद्धती, तर याचा अवलंब त्यांच्या शेतामध्ये केलेला आहे. एक टेस्टिमोनियलच्या स्वरूपात आपण त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव ऐकूयात. सर, नाव काय आपलं? नमस्ते, माझं नाव नितीन घानाजी राऊत. मी बारामती म्हणून आलो आहे. तर 2-2.5 वर्षापूर्वी मी प्रवीण माने सरांची ती पलीकडची बाग होती का त्या बागेत भेट द्यायला आलतो एक खोड तंत्रज्ञानाविषयी. तर ज्या आमच्याकडे पहिल्या बागा होत्या पण आम्ही बऱ्याचशा समस्या यायला लागल्या, तेल्या मर, त्याच्यामुळे आम्ही बागा काढून टाकल्या आणि आम्ही म्हणजे बागापासून आम्ही लांब गेलो होतो. अच्छा. पण जेव्हा आम्ही प्रवीण मानेची एक खोड विषयी माहिती मिळाली आम्हाला त्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात भेटायला आलो. त्यावेळेस बघितलं की ज्या आपल्याला समस्या होत्या आणि त्याच्यावर काय उपाय आहेत ते माने सरांनी आम्हाला समजून सांगितलं आणि परत आम्ही डाळिंबीकडे वळालो आणि आम्ही साधारण 2023ला परत निर्णय घेतला की डाळिंब लावायचं. सरांकडूनच आम्ही माने सरांकडूनच रोपे नेली. रोपांची क्वालिटी पण माने सरांची एकदम बेस्ट आहे. तर आता आमचा दुसरा बहार गेला आहे. तर साधारण 1600 झाडात 40 टन माल निघालेला आहे दुसऱ्या बहाराला. तर मार्केट पण चांगलं मिळालं. आणि विशेष म्हणजे आमच्या शेजारी ज्या बागा होत्या बहुकोडच्या त्या बागांमध्ये तेलकट, डांबऱ्या, कुजवा ह्याचं प्रमाण भरपूर. बरोबर. पण आमच्या बागेत एकही फळ डांबऱ्या कुजव्याचं सापडलं नाही. एवढं खराब वातावरण होतं. आम्ही पहिला बार म्हणजे दुसरा बार मार्चला 1 फेब्रुवारीच पाणी होतं. त्यावर्षी
म्हणजे एप्रिल मे पासूनच पावसाला सुरुवात झाली. ओके. प्रचंड पाऊस, पण त्या परिस्थितीही आमचा बाग एक नंबरने मार्केटला गेली. अच्छा. आता नवीन लागवड केली आहे परत आणखी 3000 रोपांची. अरे आता वा. मधला पेपर टाकण्यासाठी आणि माने सरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी परत आलो आहे. अच्छा, म्हणजे बारामतीवरून तुम्ही इथपर्यंत आला. हो. साधारण मला सांगा, 1 एकराचं आपण गणित धरूया. हा. 1 एकरामध्ये किती रोपं लावली तुम्ही? 12x7 वर लागवड आहे. साधारण 550 रोपं. 550 रोपं लागली. हा, 550 आणि रोपं बसते. वर्षाचा समजा एक पीक, एक फळधारणा होईपर्यंत ते काढीपर्यंत साधारण किती खर्च आला तुम्हाला? साधारण एकरी आता ह्या वर्षी खर्च जास्त झाले. पेस्टिसाइडला म्हणजे बुरशीनाशकाला ह्याला खर्च जास्त झाले. साधारण 1 ते 1.25 लाख रुपयापर्यंत खर्च झाले. 1 ते 1.25 लाख पर्यंत, म्हणजे सगळा टोटल खर्च, टोटल खर्च एकरी 1.25 लाख रुपये. 1.25 ते 1.5 लाख रुपयापर्यंत अच्छा. मजुरी. आणि त्याच्यामध्ये किती माल उत्पन्न किती निघाल तुम्हाला? तर साधारण आम्हाला एकरी 9 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळाले. एकरी 9 लाख. दुसऱ्या वर्षी. हा, दुसऱ्या वर्षी उत्पन्न मिळालं. ओके. खर्च जाऊन 7-7.5 लाख रुपये 7.5 लाख profit झालं. रुपयापर्यंत प्रॉफिट हो. राहिलं. अच्छा. मग आता या वर्षी उत्पन्न वाढेल की कसं हो, काय वाटतं तुम्हाला? उत्पन्न 100% वाढेल. आता झाडांचा विस्तार पण वाढला आहे. हां. आणि आता म्हणजे आता आम्हाला एक खात्री मिळाली की बाबा पाऊस किती असो, वातावरण कितीही खराब असो, एक खोड तंत्रज्ञानामुळे प्रॉपर ऊन झाडाच्या खोडापर्यंत बसतंय आणि बाकीचे जे बुरशीजन्य रोग आहेत ते हां. खूप कमी येतात. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे एक खोड तंत्रज्ञान चांगलं आहे. फक्त एक शेतकरी शून्यातून काहीतरी विश्व निर्माण करतो आणि त्याने कशा पद्धतीनं केलं, तर ते एक खोड तंत्रज्ञान तुम्ही कुठूनही घेऊ शकता किंवा प्रवीण सरांकडूनही त्या पद्धतीचं तुम्ही घेऊ शकता. पण यांच्या प्रवीण बागवामध्ये यांनी सिलेक्शन करून जी व्हरायटी तयार केली त्याची खासियत काय आहे, तर एक छोटंसं पॅम्पलेट त्यांनी बनवलेलं आहे. आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची PDF तुम्हाला लिंक देईन या व्हिडिओच्या खाली. तर याच्यामध्ये त्यांनी सगळं फायदे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि उत्पन्न कशा पद्धतीनं वाढतं या देखील काही गोष्टी दिलेल्या आहेत. सरांचा नंबर आपण शेअर करू शकतो ना? हां, मग सरांचा नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. तुम्हाला कुठलीही अडचण असेल कशाही संदर्भात, तर तुम्ही सरांना कधीही त्या ठिकाणी कॉल करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता मला एक प्रेरणा मिळालेली आहे याच्या माध्यमातून सरांना भेटल्यानंतर. मग मी आता काय करतो आहे की आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी देखील हे फायद्याचं होईल, त्यासाठी माझ्या डोक्यात एक कल्पना आली सर जस्ट, की आपण काय करूया की एक अर्धा एकरावरती एक सरांचा डेमो प्लॉट तयार करूया. म्हणजे आमच्या गावी अर्धा एकर आपण घेऊया आणि अर्धा एकरावरती प्रवीण एक खोड तंत्रज्ञान जे आहे त्याची लागवड करूया. आणि लागवड केल्यानंतर फळधारणेपर्यंत जे जे काही टप्पे आहेत, जो काही खर्च असेल, त्या प्रत्येक गोष्टीचा एक एक छोटासा व्हिडिओ बनवला जाईल आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या गोष्टींचा तुम्हाला सगळी माहिती त्याच्यामध्ये दिली जाईल. आणि किती खर्च आला, किती उत्पन्न आलं, किती शिल्लक राहिली आणि किती नेट प्रॉफिट झालं, या सगळ्या गोष्टी स्टार्ट टू एंड, आणि शेती कशी करायला पाहिजे आणि मशागत कशी करायला पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टी, छाटणी असेल, फवारणी असेल, या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला त्यात इत्थंभूत माहिती मिळेल. म्हणजे तुम्ही साधारण व्हिडिओ जर ते बघत गेलात स्टार्ट टू एंडपर्यंत, तर शेतीसुद्धा कशी करायची हे त्यातनं तुम्हाला सांगण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.